ह्याचं आता इंग्लिशचं जे भूत जे आहे का मानगुटीवरती बसू देऊ नका, हे एवढा सोपा सब्जेक्ट आहे, ठीक आहे. परंतु या ठिकाणी तो तशा पद्धतीनं तुमच्यावरती बिंबवला गेल्यामुळं तो सातत्यानंच आपल्याला अवघड वाटतो. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आपल्याला सुरू काय करायचं आज? ऍडवर्ब. काय सुरू करायचंय? ऍडवर्ब. आलं लक्षामध्ये. याच्या अगोदर काय शिकलं आपण? वर्ब. वर्ब शिकले की नाही शिकले? याच्या अगोदर शिकलं ना. मग आता काय शिकायचं आपल्याला? ऍडवर्ब. आलं लक्षामध्ये. आता मला सांगा, याच्या अगोदर जे शिकलेला शब्द होता आपण कोणता आहे? वर्ब आहे. आलं लक्षामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळंच बघितलं. आपण त्याला 3 भागामध्ये कसं डिवाइड केलं होतं, ठीक आहे. हे आता त्या काय परत परत गोष्टी इथं तुम्हाला मी सांगत नाही, ठीक आहे. तर हे वर्ब आपण शिकलेलाच आहे. तर या वर्ब मध्ये काहीतरी ऍड केल्याच्या नंतर शब्द काय तयार होतंय? ऍडवर्ब. आलं लक्षामध्ये. या वर्ब मध्ये एडी हा शब्द लावला की काय झालाय? ऍडवर्ब. आलं लक्षामध्ये. आणखीन एक आपण ह्याच्या अगोदर ऍड करण्याचा शब्द पाहिला होता, ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? ऍडजेक्टिव्ह. आलं लक्षामध्ये. कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह. आता ह्या ऍडजेक्टिव्हच्या समोर देखील इथं एडी ऍड असं यालाय की नाही सांगा बरं? यालाय ना, ठीक आहे. मग हे ऍडजेक्टिव्ह भानगड काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नाउन आणि प्रोनाउन, नाउन आणि प्रोनाउन याच्याबद्दल काहीतरी ऍड करणार, नाउन आणि प्रोनाउन बद्दल काहीतरी अधिकची माहिती सांगणारा कोणताही वर्ड असू द्या, ठीक आहे, तो काय असतो रे हो? ऍडजेक्टिव्ह असतो. काय असतो तो? ऍडजेक्टिव्ह असतो. आलं लक्षामध्ये. आता समजा मी या ठिकाणी शब्द घेतला काय? गर्ल. काय घेतला? गर्ल. आता गर्ल काय आहे? नाउन आहे. आलं लक्षामध्ये. आता गर्ल बद्दल तुम्ही चांगलं किंवा वाईट काही बोला, तुम्ही चांगलं बोललेलं ही काय असेल? ऍडजेक्टिव्ह असेल. आणि वाईट बोललेलं देखील काय असेल? ऍडजेक्टिव्ह असेल. आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, गुड गर्ल. काय म्हटलं? गुड गर्ल. म्हणजे या गर्ल बद्दल मी अधिक माहिती काय सांगितली? गुड. पुन्हा आणखीन म्हणा तुम्ही बॅड, बॅड गर्ल. आता मी इथं वाईट बोललो. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. म्हणजे या गर्ल बद्दल माझं मत काय आहे? हे माझं मत या ठिकाणी ऍडजेक्टिव्हच्या माध्यमातून आपल्याला समजतं. इथं मी म्हणालो चांगली आहे, इथं मी म्हणालो बॅड आहे. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. मग बॅड, गुड. त्यानंतर मी आणखीन असं म्हणलो पहा, ब्युटिफुल गर्ल. काय म्हटलं मी? ब्युटिफुल गर्ल. मग हे ब्युटिफुल देखील काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं. त्यानंतर मी असं म्हणलो पहा, टॉल गर्ल. ठीक आहे, टॉल गर्ल. हे टॉल देखील त्या गर्लचं काय झालं? ऍडजेक्टिव्हच झालं ना. मी असं म्हणलं पहा, क्लेवर गर्ल. आलं लक्षामध्ये. समजायला की समज नाही गेले? मग हे सगळे काय झाले? त्याचे ऍडजेक्टिव्ह झाले. कुणाचे? गर्लचे. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता सेम तसंच आपल्याला या ठिकाणी ऍडवर्बच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ऍडवर्बच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हे जे ऍडवर्ब जे आहे, हे ऍडवर्ब कुणामध्ये म्हणजे कुणाबद्दल अधिक माहिती सांगत असेल? हे वर्ब बद्दल म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगतं, ठीक आहे. क्रिया कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, ठीक आहे, हे सांगणारा जो शब्द असतो काय असतो? ऍडवर्ब असतो. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता सगळ्यांनी या ठिकाणी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचंय पहा, ठीक. बघा, ऍडवर्बला एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. मग हे ऍडवर्ब जे आहे, हे ऍडवर्ब कुणा कुणाला क्वालिफाय करू शकतं, म्हणजे कुणा कुणाबद्दल या ठिकाणी माहिती सांगू शकतं, ठीक आहे. जसं आपण नाउन आणि प्रोनाउन बद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्ह हे कुणाबद्दल अधिकची माहिती सांगतं? नाउन आणि प्रोनाउन बद्दलची सांगतं. तसं म्हणजे आपण असंही म्हणू शकतो ना की ऍडजेक्टिव्ह हे कुणाला क्वालिफाय करतं? नाउन आणि प्रोनाउनला क्वालिफाय करण्याचं काम करतं. आलं लक्षामध्ये. सेम तसं या ठिकाणी हा जो ऍडवर्ब जो आहे, हा ऍडवर्ब या ठिकाणी कुणा कुणाला क्वालिफाय करतो? वर्बला क्वालिफाय करतो. हाच ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करतो, ठीक आहे. कसा करतो कसा नाही आपण सगळं पाहूया. हाच या ठिकाणी दुसऱ्या ऍडवर्बला देखील क्वालिफाय करतो, ठीक आहे. हाच ऍडवर्ब प्रीपोजिशनला पण या ठिकाणी क्वालिफाय करतो. आलं लक्षामध्ये. हाच ऍडवर्ब या ठिकाणी कंजंक्शनला देखील क्वालिफाय करण्याचं काम त्या ठिकाणी करतो, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे नाउन आहे किंवा हे प्रोनाउन आहे, या नाउन आणि प्रोनाउन या दोन गोष्टी सोडून बाकी ते सगळ्यालाच क्वालिफाय करतं, सगळ्याबद्दलच अधिकची माहिती देतं. येते लक्षामध्ये. मग आपल्याला काम करायचं त्याच्या फंक्शन वरती. येते लक्षामध्ये.
ठीक आहे, तो शब्द फंक्शन कशाचं करतो, काम कशाचं करतो, ती गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आता मी या ठिकाणी कुणाला क्वालिफाय करतोय म्हणाला ना, वर्बला करतोय, ऍडजेक्टिव्हला करतोय, ऍडवर्बला करतोय, प्रिपोजिशनला, कंजंक्शनला, ठीक आहे. त्या शब्दाला आपल्याला काय म्हणायचं आहे, ऍडवर्ब असं म्हणायचं आहे. मग आपण उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी समजून घेऊ. त्याच्यानंतर हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर मग नंतर तुम्हाला ऍडवर्बची मी डेफिनेशन सांगतो, जी पुन्हा मला सांगायची गरज पडणार नाही. तुमचं तुम्ही त्या ठिकाणी वहीमध्ये जे आहे ते नोट डाऊन करून घ्या. आणि लक्षामध्ये बघा, जेवढं सांगितलं तेवढं कळालं का? ठीक आहे. मग आता जो आहे समजा या ठिकाणी मी असं म्हटलं, पहा बघा, ही रन्स या ठिकाणी असं म्हटलं मी स्लोली, ही रन्स स्लोली. आता मला सांगा, या वाक्यामध्ये ही काय आहे, सब्जेक्ट आहे. ही काय आहे, सब्जेक्ट आहे. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. कसा आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी रन्स जो आहे हा जो वर्ब आहे, हा रन्स हा वर्ब घेतला. ठीक आहे, कारण ह्याला इथं आपण यस लावले, ही नुसार या ठिकाणी काय केलं, त्याला आपण यस लावले. आता हा जो वर्ब आहे हा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कसला वर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, जे आपण सुरुवातीला देखील पाहिलेला आहे. परत देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अगोदर समजून घ्या. ठीक आहे, ही रन्स, तो धावतो. कसा धावतो सांगा, स्लोली. मग आता मला सांगा, या रन्स बद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, कोणता आहे, चटकन बोला. स्लोली आहे की नाही? मग स्लोली या ठिकाणी कुणाबद्दल माहिती देण्याचं काम करत आहे सांगा बरं. स्लोली हा जो वर्ड आहे, या ही बद्दल माहिती देतोय की या रन्स बद्दल माहिती देतोय? कसा धावतो, स्लोली. कसा धावतो, स्लोली. मग हे स्लोली जे आहे, हे स्लोली या ठिकाणी कशाचं काम करेल, ऍडवर्ब. लक्षामध्ये कुणामध्ये काहीतरी ऍड करायला येते, रन्स मध्ये. तो धावतो, कसा धावतो, स्लोली. कसा धावतो, लक्षामध्ये. म्हणजे स्लोली जे आहे या ठिकाणी काय झालं, ऍडवर्ब झालं. म्हणजे या ठिकाणी या वर्बला क्वालिफाय करण्याचं काम या ठिकाणी ते करत आहे. दुसरं मी तुम्हाला काय म्हटलं पहा, तोच या ठिकाणी कशाला क्वालिफाय करतो, आणखी मी असं म्हणलं की ऍडजेक्टिव्हला देखील क्वालिफाय करतं. कशाला क्वालिफाय करतं ते, ऍडजेक्टिव्हला देखील क्वालिफाय करतं. आता ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय कसं करतं ते बघा. वर्बला त्यानं क्वालिफाय केलं, आता ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय कसं करतं. आता मी असं म्हणालो पहा, ठीक आहे, मोहन इज ऑनेस्ट. मोहन इज ऑनेस्ट असं या ठिकाणी विधान म्हणालो. आता मला सांगा रे, हे ऑनेस्ट हे काय असेल, ऑनेस्ट हे काय असेल सांगा बरं एकदा. ऑनेस्ट हा जो वर्ड आहे हा कुणाबद्दल माहिती देत आहे, हा चला बोल, कुणाबद्दल, हा मोहन बद्दल. मोहन काय आहे सांग बरं बघा, मोहन काय आहे, नाऊन आहे. मग नाऊन बद्दल अधिक माहिती सांगणारा प्रत्येक शब्द काय असतो सांगा, काय असतो, ऍडजेक्टिव्ह. काय असतो, ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी ऑनेस्ट हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आता या ऍडजेक्टिव्हला देखील ऍडवर्ब कसं क्वालिफाय करतंय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. बरं, ऑनेस्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे एवढं कळालं का? कळालं. कारण हे ऑनेस्ट हा जो वर्ड आहे हा कुणाबद्दल अधिकची माहिती देत आहे, मोहन बद्दल माहिती देत आहे. लक्षामध्ये. आता मी या ठिकाणी असं म्हटलं पहा, असं म्हटलं खाली वाक्य, मोहन, थोडे इकडे लिहितो हा, ठीक आहे, समजून घ्या पोरं हो. मोहन इज व्हेरी ऑनेस्ट. आता मला सांगा, या ऑनेस्ट बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, किती ऑनेस्ट आहे तो, किती प्रामाणिक आहे, खूप प्रामाणिक आहे. लक्षामध्ये. मग ऑनेस्ट या ठिकाणी याचा ग्रॅमॅटिकल क्लास काय, ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती सांगणारा जो वर्ड आहे तो काय आहे या ठिकाणी, ऍडवर्ब. मग इथं व्हेरी कशाचं काम करायलंय, ऍडवर्बचं काम करायलंय. ते कुणाला कळालं, कुणाला कळालं, ठीक आहे. काय अडचण ह्याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी हे ना आता कशाला क्वालिफाय केलं सांगा, ऍडवर्बला क्वालिफाय केलं. ठीक आहे, सॉरी ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय केलं. समजते की समजत नाही. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला पुढचा या ठिकाणी शब्द असा म्हणालो पहा, ठीक आहे, आणखीन कशाला क्वालिफाय करतं ते, ऍडवर्बला क्वालिफाय करतं. आता ऍडवर्बला क्वालिफाय कसं करतं, आधी हेच फक्त समजून घ्या, मी तुम्हाला आणखी शिकवायला सुरू केलं नाही.
शिकवायला सुरू केलं नाही तवरच सगळं शिकून टाकतो बरं का. ठीक आहे, मनातली सगळीच तुमच्या भीती जी आहे ती दूर गेली पाहिजे. पण हे समजायला का उगाच बडबड करायला लावलं तुला नक्की. बर बघा ऍडवर्ब. आता हे ऍडवर्बला कसं क्वालिफाय करतंय, ऍडवर्ब बद्दल कसं माहिती सांगताय ते पहा. आपण असं म्हणूया आता, पहा राजू रन्स स्लोली. राजू रन्स स्लोली. आता या रन्स या वर्ब बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? स्लोली. स्लोली हे या ठिकाणी काय आहे? ऍडवर्ब आहे, ते आपण आधीच बघितलंय. रन्स हा काय आहे? वर्ब आहे. ठीक आहे, आता पहा या स्लोली बद्दल अधिक माहिती सांगणारा एक वर्ड मी या ठिकाणी आणतो आणि मी आता असं म्हणलं, राजू रन्स व्हेरी स्लोली. व्हेरी स्लोली. राजू रन्स व्हेरी स्लोली. हे स्लोलीचा मला ग्रॅमॅटिकली क्लास सांगा. काय आहे हा? ऍडजेक्टिव्ह आहे. आलं लक्षामध्ये. आता राजू धावतो, इथं काय म्हणले? कसा धावतो? स्लोली धावतो. आलं लक्षामध्ये. आता खाली काय म्हणलंय? खूप स्लोली, व्हेरी स्लोली. मग हा व्हेरी हा जो वर्ड आहे, हा व्हेरी हा वर्ड राजू बद्दल इन्फॉर्मेशन देतोय की स्लोली बद्दल? सांगा बरं. कुणाबद्दल? स्लोली. मग आता मला सांगा, आता स्लोली का आहे? सॉरी स्लोली का आहे? ऍडवर्ब आहे. का आहे? ऍडवर्ब आहे. मग या ऍडवर्ब बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? व्हेरी. मग व्हेरी देखील या ठिकाणी काय झाला? ऍडवर्बच झाला. ठीक आहे, हे अनादर ऍडवर्ब. दोन ऍडवर्ब आहेत. स्लोली देखील ऍडवर्ब आहे आणि व्हेरी देखील काय आहे? ऍडवर्ब आहे. आधी वाक्याचं काम समजून घ्यायचं, सॉरी शब्दाचं काम समजून घ्यायचं. आलं लक्षामध्ये. आपल्याला काय अवघड याच्यामध्ये म्हणजे जात नाही. नाहीतर मग तुम्ही असं किती नियमानं पाठ करत बसला होता. हे नियम तुम्ही 1000 पाठ करा, त्याचं तुम्हाला काय मतलब नाही, ते कधीच तुम्हाला म्हणजे समजणार नाही. हे अशा पद्धतीने जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला काही अडचण पण येणार नाही. लक्षात येतंय का? ठीक आहे. आता या ठिकाणी हा ऍडवर्ब कुणाला क्वालिफाय करतोय? ह्या पुढच्या ऍडवर्बला. इथं ते व्हर्बला क्वालिफाय करतंय आणि ह्या वाक्यामध्ये इथं ते ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करण्याचं काम करतंय. आलं लक्षामध्ये. किंवा फिक्स असं काहीच नाही. आता मी या ठिकाणी व्हेरी हा शब्द जर लिहिला, ठीक आहे, व्हेरी हा शब्द लिहिला आणि मी म्हणलं तुम्हाला ह्याचा पार्ट ऑफ स्पीच काय किंवा ह्याचा ग्रॅमॅटिकली क्लास काय? ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, काय? तर आता या ठिकाणी व्हेरी तुम्हाला दिसल्यामुळे तुम्ही या ठिकाणी ऍडवर्ब म्हणू शकता याला. बरोबर आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला वाटतं हे तसं नाही. ते वाक्यात काम कशाचं करायलंय त्याच्यावर ते डिपेंड आहे. येते लक्षामध्ये. आता मी या ठिकाणी असं म्हटलं, पा असं म्हटलं, ही इज द व्हेरी बॉय हू इज माय बेस्ट फ्रेंड. हू इज माय बेस्ट फ्रेंड. आलं लक्षामध्ये. आता मला सांगा, इथं पण काय आलाय रे पोरं? व्हेरी आलाय. आलं लक्षामध्ये. मग आता आपण असं म्हणणार का इथला व्हेरी या ठिकाणी ऍडवर्बच आहे म्हणून? इथला व्हेरी ऍडवर्ब आहे का? तर इथला हा व्हेरी जो आहे हा ऍडवर्ब नाही. का ऍडवर्ब नाही? कारण आता हे बॉय या नाउन बद्दल ते अधिकची माहिती सांगते. कुणाबद्दल अधिकची माहिती सांगते? बॉय या नाउन बद्दल अधिकची माहिती सांगते. म्हणून या ठिकाणी तो कशाचं काम करतोय रे? ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. कशाचं काम करतोय? नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द असेल तर कशाचं काम करते? ऍडजेक्टिव्हचं काम करते. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, तर हे अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळा चॅप्टर जो आहे तो समजून घ्यायचा आहे. आलं लक्षामध्ये.